नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला आज 2-3 महत्त्वाच्या गोष्टीवरती अपडेट बघायची आहे. त्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि तुम्हाला मी काही गोष्टी या ठिकाणी दाखवणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कृपया व्हिडिओ बघण्याआधी डायरेक्ट कमेंट करू नका. आधी व्हिडिओ बघा. मग तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही कमेंट वगैरे करू शकता. अदरवाईज आपलं WhatsApp चॅनल किंवा आपलं जे Telegram चॅनल आहे त्याला आपण फॉलो करू शकता. त्यावर तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपण या ठिकाणी. मित्रांनो बघा, आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम अपडेट बघायची आहे ॲडमिशन संदर्भात. सध्या जे जुलैचं ॲडमिशन सुरू आहे, जुलै 17चं, ज्याला आपण 26-27चं जे काही अकॅडमिक वर्ष असणार आहे, त्यासाठी जर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं, तर तुम्ही या ठिकाणी बघा ॲडमिशन टॅबवर यायचं आहे. ॲडमिशन टॅबवर आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे, एक प्रवेश सूचनाचं पत्र या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी आल्यावर बघा मित्रांनो, तुम्हाला प्रवेश सूचना पत्र क्रमांक 3 तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. यावर जर का मित्रांनो तुम्ही आले, तुम्हाला बघा या ठिकाणी काय बघायला मिळतं, सूचना क्रमांक 3 जुलै 2026. ठीक आहे. तर यावर त्यांनी काय सांगितलेलं आहे, की ऑनलाईन प्रवेश अर्ज मित्रांनो जी काही तारीख तुम्हाला दिलेली आहे, ती वाढवण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, माझं असं मत आहे, की ही शेवटची मुदत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. यानंतर डेट वाढणं मुश्किल आहे. वाढली तर एखाद्या वेळेस कदाचित काही रिक्वेस्टर वाढू शकते. बट ही शेवटची डेट आहे असं तुम्ही गृहीत धरा आणि 31 ऑगस्टपर्यंत कृपया आपण सर्वांनी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर रिन्यू तुमचं जे काही नेक्स्ट टर्म, बॅक टर्म जी काही असेल ते तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. बाकी बरेचसे मित्रांचे विद्यार्थ्यांचे वगैरे मित्रांनो या ठिकाणी मेसेज वगैरे येत आहेत, की ए-टी-के-टी फॉर्म केव्हा सुरू होतील? तर मित्रांनो, ए-टी-के-टी फॉर्म जे आहे ते वर्षामध्ये 2 वेळेस सुरू होतात. एक म्हणजे मार्चमध्ये सुरू झाले म्हणजे तुमची एक्झाम जी आहे ती जूनमध्ये होते आणि दुसरी तुमची ए-टी-के-टी एक्झामची फॉर्म सुरू होतात ते म्हणजे दिवाळीच्या आसपास. तर दिवाळीच्या आसपास ज्यावेळेस फॉर्म सुरू होतात, त्यावेळेस तुमची परीक्षा जी आहे ती जानेवारीमध्ये होत असते. तर अशा 2 टर्ममध्ये तुम्ही ज्या मित्रांनो ए-टी-के-टी बॅकलॉग किंवा ॲब्सेंट वगैरे तुम्ही असाल, तर या केसमध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अजून एक अपडेट आहे. शुल्क सवलती संदर्भात सूचना. आता बरेचसे आपल्याकडे जे आहेत अपंग किंवा दृष्टीबाधित, अनाथ, एच-आय-व्ही पॉझिटिव्ह असेल किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य असतील, नक्षल भागातील काही विद्यार्थी असतील किंवा आर्मीमधले काही विद्यार्थी असतील, ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी असू शकतात. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, आतापर्यंत विद्यापीठ काय करत होतं, की सर्वांना जे आहे त्यामध्ये बेनिफिट मिळत होतं ॲडमिशनमध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, की ₹10 मध्ये तुमचं ॲडमिशन वगैरे व्हायचं. बट मित्रांनो, यावर्षी विद्यापीठाने काही नियम चेंज केलेले आहेत. ॲक्चुअली विद्यापीठाचा हा निर्णय मला पण मान्य नाहीये, कारण त्यांनी ॲडमिशन संपत आल्यावरती हा निर्णय काढला. कारण तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर 12 ऑगस्टचा हा निर्णय आहे. म्हणजे आपल्याला 13 ऑगस्टला बघायला मिळाला. बट त्याआधी ऑलरेडी डेट वाढवण्यात आली होती. म्हणजे 31 जुलै लास्ट तारीख होती, नंतर 15 ऑगस्ट लास्ट तारीख होती. तसा अर्धवटमध्ये हा निर्णय घेणं हे चुकीचं आहे. आणि आय थिंक हा जी काही निर्णय आहे विद्यापीठाचा शुल्क सवलती संदर्भात, हा माझ्या मेलनंतर त्यांनी केलेला असावा. कारण मला आता विद्यापीठाने जे आहे अपॉइंटमेंट दिलेली आहे या संदर्भात डिस्कशन करण्यासाठी. त्यावेळेस देखील मी समस्या त्यांच्यासमोर मांडणार आहे, की अशी तुम्ही अर्ध्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी नाही बदलू शकत. कारण तुम्ही ऑलरेडी पूर्ण वर्षाचा आराखडा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, म्हणजे विद्यापीठ जे आहे या ठिकाणी त्या गोष्टी वगैरे ठरवत असतं, की कोणाला किती सवलत सवलत द्यायची, स्कॉलरशिप द्यायची का नाही द्यायची वगैरे. या गोष्टी अगोदर ठरतात. त्या पूर्ण वर्षाचा आलेख घेऊन नंतर या गोष्टी पुढे त्या सुरळीत चालत असतात. असं अर्धवटमध्ये जे आहे तुम्ही निर्णय वगैरे नाही घेऊ शकत. फी बदलणे म्हणा किंवा फी वाढणे म्हणा वगैरे अशा गोष्टी. ठीक आहे, असो यावर आपलं डिस्कशन वगैरे होईल. बट यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. की आतापर्यंत मित्रांनो कसं होतं, की सर्वांना जे आहे म्हणजे ह्या कॅटेगरीमधल्या सर्वांना विद्यार्थ्यांना जे आहे ₹10 मध्ये ॲडमिशन मिळत होतं. बट यावर्षीचं बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्रवेश घेणाऱ्या बंदी बांधव म्हणजे जेलमेट जे विद्यार्थी जेलमध्ये आहेत किंवा जेलमध्ये असणारे जे काही कैदी वगैरे असतात, ते जे आहेत ॲडमिशन वगैरे घेत असतात शिकण्यासाठी वगैरे त्यांना म्हणजे ते शिकल्यावरती त्यांचं काय होतंय, की सजा वगैरे जी आहे ती कमी होते. बरोबर. नंतर दृष्टबाधित ज्याला आपण ब्लाइंडनेस किंवा लो व्हिजन वगैरे म्हणू शकतो. अनाथ ज्याला आपण ऑर्फन म्हणतो. नंतर आहे बघा एच-आय-व्ही पॉझिटिव्ह किंवा एच-आय-व्ही बाधित आपण त्याला म्हणतो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पाल्य मुलगा-मुलगी कोणी असेल, नक्षल भागातील काही विद्यार्थी असतील, जसं आपल्याकडे नक्षल भाग कुठला आहे, ते यवतमाळ वगैरे त्या साईडला असतो बघा. नंतर आहे बघा आर्मी विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी म्हणजे जे कोणी आर्मीमध्ये असेल, त्यांना जर शिकायचं असेल, तर त्यांना देखील या ठिकाणी जे आहे फ्रीमध्ये ॲडमिशन वगैरे मिळतं. नंतर आपले ट्रान्सजेंडर आहेत, पंथी आपण त्याला म्हणतो. त्यांना देखील या ठिकाणी जे आहे मित्रांनो, ॲडमिशन वगैरे जे आहे ते मिळत असतं. आता बघा यामध्ये मित्रांनो काही गोष्टी त्यांनी ज्या बदल केलेला आहे, ते बघा की विद्यार्थ्यांना बी-एड सेवा अंतर्गत. आता ठीक आहे, सेवा अंतर्गतचा अर्थ होतो की तुम्ही ऑलरेडी सेवेवर आहात. तर ही गोष्ट मी समजू शकतो की यांना काही आरक्षणाची गरज नाहीये किंवा यांना जी आहे ती सवलतीची काही आवश्यकता नाहीये. नंतर झालं बघा तुमचं बी-एड विशेष. आता विशेषमध्ये ऑलरेडी अपंग विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी मोठी सूट मिळते ऑलरेडी बी-एडमध्ये. त्यामुळे त्यांना या गोष्टीची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, मी समजू शकतो. शालेय व्यवस्थापन पदविका ज्याला आपण डी म्हणतो, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, हे देखील ऑलरेडी असणारे शिक्षक लोकच सेवा अंतर्गत करत असतात. त्यामुळे हे पण मी समजू शकतो. एम-ए एज्युकेशनमध्ये थोडंसं या ठिकाणी जे आहे थोडंसं
आपण त्याला अन्याय म्हणू शकतो आणि एम-बी-एमध्ये. कारण एम-ए शिक्षणशास्त्र हे एक एक पारंपरिक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे, ज्याला आपण पदव्युत्तर पदवी म्हणतो. मोस्टली काही लोकांना इंटरेस्ट असतो, काही विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असतो शिक्षणामध्ये, शिक्षणशास्त्रामध्ये वगैरे एम-ए करायसाठी. तर त्यामध्ये नॉर्मल विद्यार्थी देखील ॲडमिशन वगैरे घेतात, गरीब घरचे. असे आपल्याकडे भरपूर असंख्य विद्यार्थी आहेत, ज्यांनी एम-ए एज्युकेशनमध्ये देखील ॲडमिशन वगैरे ते घेतात. गरीब घरातले असतील वगैरे किंवा एकल असतील किंवा जे काही लो व्हिजन वगैरे असतील वगैरे, वगैरे. आणि एम-बी-एला देखील मित्रांनो, आता एम-बी-ए यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, की तो एक व्यावसायिक प्रोग्राम आहे, बरोबर? व्यवसाय काय ते मान्य आहे. बट समजा एखाद्या विद्यार्थ्याने बी-ए, बी-कॉम वगैरे केलं असेल आणि त्याला जर समजा एम-बी-ए करायचं असेल पुढे मास्टर म्हणून, तर त्याला तुम्ही या ठिकाणी जे आहे आरक्षण वगैरे द्यायला पाहिजे किंवा सवलत वगैरे त्यांना तुम्ही द्यायला पाहिजे. तर ही देखील गोष्ट चुकीची आहे एम-बी-ए संदर्भात आणि एम-ए एज्युकेशन संदर्भात. बाकीच्या ह्या तिन्ही गोष्टी मला मान्य आहेत, प्रत्येकाला मान्य होतील. बट एम-ए एज्युकेशन आणि एम-बी-एसाठी जे आहे त्यांनी ही जी सवलत काढून घेतली, हे थोडासा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. असो, यावर देखील डिस्कशन वगैरे होईलच नंतर. आता त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की हे जे त्यांनी या ठिकाणी बघा त्यांनी काय कारणं दिलेली आहेत, की हे जे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, शिक्षणक्रम आहे. त्यामुळे त्यांनी जे आहे याचं आरक्षण काढून घेतलेलं आहे किंवा याची जी आहे त्यांनी जी सुविधा होती फ्रीमध्ये देण्याची सवलत वगैरे, ती त्यांनी या ठिकाणी जी आहे काढून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आता बाकीचे जे काही प्रोग्राम्स वगैरे असतील किंवा शिक्षणक्रम वगैरे असतील, बी-ए झालं, बी-कॉम झालं, बी-एससी तुमचं बाकीच्या एम-ए वगैरे झालं, या गोष्टी एज्युकेशन सोडून, बाकीच्या सर्वांना तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ज्या यांना ₹10 मध्ये अवघ्या ₹10 मध्ये त्यांचं ॲडमिशन वगैरे होईलच. ठीक आहे. बाकी या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असेल, ठीक आहे, त्यांना देखील या ठिकाणी ज्या मित्रांनो सवलत वगैरे मिळतात. आणि आपल्या ॲपवर देखील मित्रांनो सर्वांना माहिती असेल आपण यापैकी जे कोणी कॅटेगरीमध्ये असेल, अपंग वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये, त्यांना देखील आपण फ्रीमध्ये कोचिंग देतो आपल्याकडे. ठीक आहे. असो मित्रांनो, आता समोरची अपडेट या ठिकाणी बघायची आहे आपल्याला. प्रवेश आणि सवलती संदर्भात आपल्या या ठिकाणी अपडेट वगैरे झालेली आहे. आता बघा मित्रांनो, जे ॲडमिशन टॅब आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला ही जे ॲडमिशन पोर्टल आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला कसं यायचं तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी बघा ऑनलाईन प्रवेश अर्ज, सर्व पदवी, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. ऑनलाईन एम-बी-एचं थोडीशी प्रोसेस वेगळी आहे, ठीक आहे. ते देखील मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आपण बघा ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे. इथे बघा तुमच्याकडे नवीन पी-आर-एन असेल, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही या प्रकारे ॲडमिशन घेता. नवीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंदणी करायची आहे, ठीक आहे. बाकी जे ऑलरेडी रजिस्टर असेल त्यांनी या ठिकाणी लॉगिन करायचं. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी नोंदणी वगैरे करू शकता. नंतर जे जुने विद्यार्थी असतील, त्यांनी त्यांचं जुनं पोर्टल, समजा आता कोणाचं जुनं ॲडमिशन असेल, काही वर्ष आधीचं वगैरे, ज्यांच्याकडे 16 अंकाचा 20 अंकांनी सुरू होणारा पी-आर-एन वगैरे असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी ज्या मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशन वगैरे करू शकता. ठीक आहे. हे देखील आपल्याला ऑलरेडी माहिती आपण सांगितलेली आहे. नंतर बघा आता मित्रांनो, यामध्ये नवीन अपडेट आपल्याला जर बघायचं झालं, तर ऑनलाईन एम-बी-ए आहे. तर ऑनलाईन एम-बी-एवर जर आपण क्लिक केलं, तर तुम्हाला या ठिकाणी या लिंकवर यायचं आहे. ऑनलाईन एम-बी-एसाठी आणि आपलं जे नॉर्मल ॲडमिशन वगैरे असतं, सर्वांना एकच पोर्टल असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे. फक्त तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम सिलेक्ट करता मित्रांनो, त्या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी त्यावेळेस फक्त तुम्हाला काय करायचं, ॲडमिशन करताना या ठिकाणी ऑनलाईन सर्च करायचं आहे. तर आपल्याकडे ऑनलाईन 2 प्रोग्राम आहेत. ऑनलाईन मास्टर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ऑनलाईन बॅचलर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, म्हणजे बी-सी-ए आणि एम-सी-ए हे प्रोग्राम जे आहेत तुम्हाला ऑनलाईन सुरू केलेले आहेत. तुम्ही बी-सी-एला देखील ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता किंवा एम-बी-एला देखील ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं जे काही ॲडमिशन किती अवेलेबल आहेत, काय आहेत, इनटेक, आउटटेक वगैरे जे काही अवेलेबल असतील, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एम-बी-एला आणि बी-सी-एला देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बाकी तुम्हाला ऑनलाईनसाठी मित्रांनो कुठलंही कॉलेज वगैरे नसतं. संपूर्ण गोष्टी तुम्हाला सेल्फ पेसवर करायच्या असतात. त्याची एक्झाम देखील प्रोक्टर पद्धतीने होत असते. संपूर्ण गोष्टी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होतात. 975 जागा खाली आहेत, म्हणजे 25 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲडमिशन केलेलं आहे एम-बी-ए ऑनलाईनसाठी. बाकी जर आपण बी-सी-एचा जर मित्रांनो या ठिकाणी विचार केला, तर बी-सी-एला देखील जवळपास 30 एक विद्यार्थ्यांनी किंवा 28 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केले असतील. मला वाटतंय 971-72 पर्यंत जागा खाली असेल कदाचित, असं मला वाटतंय. कारण मी देखील रेग्युलर वगैरे चेक करत राहतो. आपल्याकडनं जवळपास ऑनलाईन बी-सी-ए आणि एम-बी-एसाठी 9दा ॲडमिशन गेलेले आहेत बघा. 74 जागा म्हणजे 26 ॲडमिशन आहेत. जवळपास एम-बी-ए आणि बी-सी-एसाठी जवळपास सेमच ॲडमिशन आहेत. कारण हजारच ॲडमिशन होते ऑफलाईनसाठी, त्यामुळे शक्यतो ऑनलाईनला कोणी घेईल असं थोडंसं शंका आहे यावेळेस. असो, काही हरकत नाही. आता हे झालं मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन प्रोग्राम संदर्भात. आता बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे अजून एक अपडेट बघायची आहे महत्त्वाची, ती म्हणजे स्कॉलरशिप संदर्भात. आता स्कॉलरशिप संदर्भात आपल्याला डिस्कशन करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी या ठिकाणी, की बी-एडचा तर संपलेला विषय आहे. विशेष देखील संपलेला आहे. आता आपल्याकडे राहिलं मित्रांनो या ठिकाणी फक्त कृषी शिक्षणक्रम. तर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा करायचा असेल ॲग्रीमध्ये, तर वाय-सी-एममध्ये देखील ती सुविधा करून सुरू करण्यात आलेली आहे. याचं थोडंसं डिपार्टमेंट वेगळं आहे. आपलं जे पारंपरिक तुम्ही बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी वगैरे करता, त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी ॲग्रीचं ॲडमिशन वेगळं आहे. तर ॲग्रीच्या पोर्टलवर तुम्ही जर आले, तर तुम्हाला ॲग्रीसाठी वेगळं पोर्टल दिलेलं आहे. दिसायला जरी सेम असलं, तर यांची पद्धत जी आहे मित्रांनो थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला या ठिकाणी नोंदणी वगैरे करायची आहे. सेम तुम्हाला जे आहे ॲग्रीचा एक युजर आयडी पासवर्ड मिळतो. त्यावर क्लिक करून तुम्हाला लॉगिन करायचं आहे. बाकी प्रोसेस सेम आहे. फक्त पोर्टल वेगळं आहे. ठीक आहे. बाकी सगळी प्रोसेस जी आहे या ठिकाणी सेम आहे. तुम्हाला देखील या ठिकाणी स्टडी सेंटर वगैरे सिलेक्ट करायचं आहे. माहिती पुस्तिका तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. आता नवीन जर का मित्रांनो आपण यामध्ये विचार केला, तर डिप्लोमा इन सेरिकल्चर आणि सर्टिफिकेट इन सेरिकल्चर, ज्याला आपण काय म्हणतो रेशीम उत्पादन. तर हे जे आहे तुम्हाला, जर तुम्ही नाशिकच्या आसपास राहत असाल, तर तुम्ही डायरेक्ट नाशिक विद्यापीठामध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही संभाजीनगर झालं, पुणे झालं, मुंबई झालं,
अ, तुमचं परत या ठिकाणी आय थिंक मला वाटते नगरमध्ये देखील काही कॉलेज वगैरे आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला जे सेरिकल्चर ज्याला आपण रेशीम उत्पादन म्हणतो, ठीक आहे. हे किडे वगैरे संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाईड करतील. त्या ठिकाणी तुमचंच जे काही ट्रेनिंग वगैरे असतील, त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी होतील. नंतर ॲग्रीकल्चरमध्ये देखील मित्रांनो बेसिक डिप्लोमा आहे, तो देखील करू शकता. ॲग्री बिझनेस डिप्लोमा देखील आहे, ज्यासाठी तुम्हाला पात्रता पाहिजे, तुमच्याकडे ॲग्रीची एखादी पदवी वगैरे पाहिजे. तुम्ही ॲग्री बिझनेसला देखील ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ॲग्रीला देखील ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. आता ह्या संपूर्ण गोष्टी मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. मित्रांनो स्कॉलरशिपच्या आधी आपल्याला अजून एक अपडेट बघायची आहे, की सर्वांना माहिती असेल ज्या विद्यार्थ्यांचे रिचेकिंगमध्ये किंवा रिव्हॅल्युएशनमध्ये ज्यांचे मार्क्स वगैरे वाढतात, किंवा ज्यांच्या सब्जेक्टसमोर चेंज असा ऑप्शन येतो पी-डी-एफमध्ये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या ठिकाणी जे आहे, तुम्हाला एक नवीन तरतूद सुरू करण्यात आलेली आहे. ती म्हणजे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती, की ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे वाढले, त्यांनी बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता पी-डी-एफमध्ये, की त्यांना जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे त्यांची फी जवळपास 50% परत करण्यात येणार आहे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे पॉइंट नंबर बघा. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त न करता जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रमांसहित विहित शुल्क भरून थेट पूर्व पुनर्मूल्यांकन देखील करता येणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मित्रांनो रिव्हॅल्युएशन वगैरे किंवा रिचेकिंग केलेलं आहे, त्या संदर्भात ही गोष्ट आहे, की तुम्हाला आता बिना फोटोकॉपीचं ऑर्डर करता देखील तुम्ही या ठिकाणी मित्रांनो रिव्हॅल्युएशनला डायरेक्ट अप्लाय करू शकता. आणि संदर्भ क्रमांक 1 नुसार निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमानुसार पुनर्मूल्यांकनाचा निकाल चेंज असा जाहीर झाल्यास, म्हणजे जी काही तुमची पी-डी-एफ असते, आता मी ते बघा तुम्हाला या ठिकाणी एक पी-डी-एफ दाखवतो. जी टी अशी बघा एक्झामिनेशन रिझल्टवर यायचं तुम्हाला, जी आपण ऑलरेडी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे बघा. समजा लॉट नंबर 6 आपण जर चेक केला, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या समोर जे आहे बघा ॲग्रीचं झालं किंवा जे काही गोष्टी इकॉनॉमिक्स वगैरे ज्या गोष्टी आहेत बघा, इथे बघा चेंज लिहून लिहून आलेलं आहे. इथं चेंज आहे, इथं नो चेंज आहे. तर ज्या विद्यार्थ्यांच्या समोर चेंज असा असेल किंवा ज्यांचे मार्क वाढले असतील चेंजमध्ये, तर अशा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे आहे 50% साठी तुम्हाला जे आहे, तुम्हाला लेखी स्वरूपात एक पत्र जे आहे विद्यापीठाला पाठवायचं आहे मेलद्वारे वगैरे. ठीक आहे. तर तुम्हाला जे मित्रांनो या ठिकाणी जे आहे 50% सवलत किंवा 50% रक्कम तुम्हाला जी आहे ती परत मिळणार आहे. जर समजा तुमचं ₹500 तुम्ही रिव्हॉल्यूशनला खर्च केले असेल, तर तुम्हाला ₹250 जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो परत मिळणार आहेत. ठीक आहे. आणि पुनर्मूल्यांकन केल्यानंतर, चेंज झाल्यानंतर तुमचा जो काही निकाल असेल तो अंतिम राहील, असं त्यांनी या ठिकाणी बंधनकारक सांगितलेलं आहे. आता फक्त यामध्ये चूक मित्रांनो अशी आहे थोडीशी, की कुठल्या मेलवरती पाठवायचं आणि अर्जाचा नमुना आणि काय-काय सोबत पाठवायचं हे या ठिकाणी नमूद केलेलं नाहीये. थोडीशी अर्धवट आहे आणि यावरती कुठलीही डेट मेन्शन नाहीये. फक्त संदर्भाची डेट या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. नोटीस केव्हाची आहे, काय असं काही दिलेलं नाहीये. बट ही नोटीस जी आहे मित्रांनो मी बघितलेली आहे. ही नोटीस मी आय थिंक मला वाटतं जानेवारीमध्ये मी चेक केली होती. तेव्हाची नोटीस आहे. असो, तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी एक गुड न्यूज अशी आहे, की तुम्हाला की तुम्ही 50% रक्कम जी आहे ती क्लेम करू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जर समजा 2 विषय अप्लाय केले असतील आणि दोन्ही विषयात जर चेंज आला असेल, तर त्यांना ₹1000 पैकी ₹500 परत मिळतील. म्हणजे खूप मोठी रक्कम आहे ती. ओके. असो, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. या संदर्भात मी विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट करून किंवा चर्चा करून तुम्हाला मी या ठिकाणी एक अर्जाचा नमुना आणि मेल आयडी कुठल्या मेल आयडीवर पाठवायचं, सोबत काय-काय पाठवायचं, ही संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा लवकरच अद्ययावत करेल आपल्या ग्रुपवरती, WhatsApp ग्रुपवरती किंवा Telegram ग्रुपवरती मी ते पाठवेल. ठीक आहे. सर्वांनी ग्रुप जॉइन करून ठेवायचा आहे. ओके. हे समजलं? स्कॉलरशिप संदर्भात मित्रांनो बघा आपल्याला महत्त्वाचे अपडेट बघायचे आहे. तर स्कॉलरशिपसाठी मित्रांनो आता जे आहे नवीन पोर्टल आलेलं आहे. तर सर्वांना माहिती असेल की नवीन पोर्टल जे आहे अशा प्रकारचं असणार आहे महा-डी-बी-टीसाठी. महा-डी-बी-टी 2.0 याला असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम या mha-dbt2.maharashtra.government.in या वेबसाईटवरती येता, ही लिंक देखील मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. यावरती देखील आता आपण कशाप्रकारे फॉर्म भरायचा, नोंदणी कशी करायची यावर देखील आपण आता लवकरच व्हिडिओ सीरीज सुरू करणार आहे. ठीक आहे. दर 2 दिवसाला आपल्याकडे व्हिडिओ सीरीज येणार आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 3 ते 4 व्हिडिओ यावरती होऊ शकतात. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो यायचं आहे बघा. सर्वप्रथम बघा तुम्हाला या ठिकाणी ब्लू टॅबमध्ये नोंदणी करा असा ऑप्शन आहे. यावर क्लिक करून तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जो आधार नंबर आहे, तो आधार लेटेस्ट मोडवर तुमचा अपडेट पाहिजे. कुठल्याही नावामध्ये करेक्शन नाही पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आधारला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. कारण ओ-टी-पी शिवाय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे लॉगिन करू शकणार नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन वगैरे होईल, नोंदणी होईल, त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये मित्रांनो महासारथी आयडी तुम्हाला एक जनरेट होईल आणि तो महासारथी आयडी तुम्हाला 8 अंकांचा तुमच्या मेलवरती, तुमच्या एस-एम-एसवरती येईल. बघा अशा प्रकारचं ते कार्ड तुम्हाला मिळणार आहे. हे महासारथी आयडीच्या हिशोबाने तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे लॉगिन करू शकाल आणि सोबतच तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमच्या स्कॉलरशिपचा देखील या ठिकाणी लाभ घेणार आहात. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी बघा नागरिकांसाठी लॉगिन यावर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो या ठिकाणी क्लिक करता, या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 2 प्रकारे लॉगिन करू शकता. महा-आयडी आणि तुमचा आधार नंबर टाकून. तुमचा आधार नंबर टाकून देखील तुम्ही या ठिकाणी मित्रांनो लॉगिन करू शकता. तर अशा प्रकारची मित्रांनो ही सीरीज जी आहे आपण पुढच्या काही दिवसामध्ये आपण सुरू करणार आहे. ठीक आहे. स्कॉलरशिप संदर्भात मग तुम्हाला त्यामध्ये मी सांगेल की कशाप्रकारे स्कॉलरशिप अप्लाय करायची, काय करायचं वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती समजली असेल. कोणाला काही समस्या वगैरे असतील तर कृपया आपण जे आहे
कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो ॲडमिशन सुरू आहेत. आता शेवटची तारीख तुम्हाला 31 ऑगस्ट दिलेली आहे. ज्यांना कोणाला हेल्प वगैरे पाहिजे असेल ॲडमिशनसाठी किंवा ऑनलाईन MBA, ऑनलाईन BCA कोणाला करायचं असेल किंवा ऑफलाईन BCA देखील ॲडमिशन सुरू आहेत. ज्यांना कोणाला BCAला वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला आपण नक्की सहकार्य करू. तुम्हाला CET क्वालिफाय केल्यापासून ते ॲडमिशन घेईपर्यंत संपूर्ण प्रोसेस वगैरे तुम्हाला सांगू आणि तुमच्या एरियातलं, तुमच्या आसपासचं तुम्ही कॉलेज मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही चॉईस करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.